नमामेत रूपं नमामेत स्वरूपं नमामेत भूतं नमामेत प्रीतं नमामेत मात्रं नमामेत सेवं नमामेत राज्यं नमामेत देवं नमामेत रस्तं नमामेत राष्ट्रं नमामेत पूर्वज नमामेत गंगं 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 नमामेत शीतं शीतलरूपं नम शीतलरूपं नम राजं राज ठाकरें नमं सत्तं सत्तं आशिक बानाया। मित्रांनो, संस्कृतमधील हे श्लोक ऐकत असताना मला सतत एक माणूस माझ्या समोर उभा राहतो आणि तो माणूस म्हणजेच राज ठाकरे। मराठी माणसाचं तारणहार म्हणजेच राज ठाकरे। राज ठाकरे आज महाराष्ट्राचेच नव्हे तर देशातील समस्त तरुणांचे आज खऱ्या अर्थानं आयडॉल बनलेले आहेत। सत्ता येत असते जात असते, सत्तेची समीकरणं ही वेगळी असतात, परंतु सत्तेच्याही पलीकडे जाऊन राज ठाकरे नावाचे फेमस पब्लिसिटी असलेले एक तरुणांचे यंग आयडॉल बनलेले आहेत। राज ठाकरे यांची लोकप्रियता कुणी म्हणो अथवा ना म्हणो, विरोधातली सुद्धा राजकारणी मान्य करतील इतकी भयानक अशी पॉप्युलरिटी या माणसाला मिळालेली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जसजसं आम्हाला राजकारण समजायला लागलं, 2014-15 ज्यावेळेस आम्ही 14-15 वर्षाचं होतो तेव्हापासून आम्हाला राजकारण समजायला लागलं आणि तिथून राज ठाकरे यांची कारकीर्द आम्ही फॉलोअप घेत राहिलो। राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलले, महाराष्ट्रामध्ये अनेक मंत्री येऊन गेले, परंतु ह्या माणसाला काही झाटभरही फरक पडत नाही। ह्या माणसाची लोकप्रियता, ह्या माणसावरती असलेलं प्रेम हे दिवसागणिक वाढतच चाललेलं आहे। असं का बरं? ह्या पृथ्वी तलावरती करोडो लाखो अब्जावधी माणसं जन्माला येतात आणि मरून जातात। प्रत्येकजण प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये काहीतरी कर्तृत्व गाजवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये काही ना काहीतरी अचीव करून तो ही जग सोडून जातो। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक जणांनी साम दाम दंड भेद वापरून सत्तेमध्ये नवीन गणित जुळवण्याचा प्रयत्न केला। अनेक जण सत्तेचे लाभार्थी झाले, राजकारणामध्ये यशाच्या टोकावर गेले, परंतु ते यशाचं टोक फार दिवस त्यांना राखता आलं नाही। अनेक जण त्या यशाच्या टोकावरून गरगळत खाली आले। 2014 पासून घ्या, विलासराव देशमुख असतील, अशोक चव्हाण असतील, त्याचबरोबर छगन भुजबळ असतील किंवा नारायण राणेपासून अनेक महाराष्ट्रातील मातब्बर, अगदी अजित पवार यांचं सुद्धा राजकारण हे स्वावलंबी किती आहे हे खऱ्या अर्थाने विचार करावा लागेल। परंतु राज ठाकरे या नावानं स्वतःचा पक्ष निर्माण करून अशा पद्धतीनं गेली 20 वर्ष झालं, इकडे कितीही मंत्री बदलू देत, कितीही सरकार बदलू देत, ह्या माणसाची TRP रेट, ह्या माणसाचा उपद्रव मूल्य, ह्या माणसाची व्हॅल्युएशन हे वाढतच चाललेलं आहे। लक्ष श्रोते आणि एकच वक्ता, अशा पद्धतीचं वर्णन राज ठाकरेंविषयी केलं जाऊ शकतं। राज ठाकरे हे इतकं लोकप्रिय नेतं होण्याचं कारण म्हणजे त्याचा काही अभ्यास केला असता असं लक्षात येतं की पुस्तकी व्यासंग फार मोठ्या प्रमाणामध्ये या माणसाकडे आहे। वाचन संस्कृती या माणसानं जोपासली, प्रचंड वाचन, एक चेहऱ्यावरती एक वादळापूर्वीची शांतता आणि ह्या माणसाची जी पर्सनॅलिटी आहे, हे बघा, माणूस प्रत्येकजण काही ना काही तयार करून घेऊ शकतो, पैशाने विकत घेऊ शकतो, पण जी पर्सनॅलिटी असते, व्यक्तिमत्व असतं, ते कधीच विकत घेता येत नाही। आणि त्याचं जे राजबिंड व्यक्तिमत्व जे राज ठाकरेंचं आहे, ते राजबिंड व्यक्तिमत्वच खऱ्या अर्थानं जनतेला भावतं। त्यांची चालण्याची स्टाईल, त्यांचं बोलणं, त्यांचं राहणीमान, त्यांची अदब, त्यांचं ॲटिट्यूड, ह्या सर्व गोष्टी समोरच्या माणसाला प्रभावित करतात। राज ठाकरे यांच्या जवळ गेल्यानंतर सुद्धा माणसाच्या मनामध्ये जी अगोदर मानसिकता असते ती राज ठाकरेंच्या संपर्कात गेल्यानंतर ती पूर्णपणे बदलून जाते। राज ठाकरे यांना पाहण्याचा प्रसंग मला 2 वेळा आला। एकदा ते पक्षाचा झेंडा जेव्हा 2019ला बदलला, त्या अधिवेशनामध्ये मी बघितलं, ज्यावेळेस राज ठाकरे यांची संध्याकाळी 8 वाजता त्या गोरेगावच्या नॅस्को सेंटरमध्ये एंट्री झाली, जणू काही एखादा ढाण्या वाघ समोरून असा झडप घालत येत आहे आणि सभेच्या मैदानावरती एक झुंज खेळणार आहे, अशा पद्धतीनं राज ठाकरे
यांची ती वागावणी भारदस्त एंट्री, त्यांचं चालणं, त्यांची लकब हे गुण माणसाला प्रभावित करतात. नुसतंच राजकारणी किंवा नुसतंच एखादं प्रोफेशनल असून उपयोग नाही, तर माणसामध्ये दम असावा लागतो. ह्या सत्तेचे गणित येतील जातील, परंतु महाराष्ट्रातल्या मराठी मनाला प्रभावित कुणी जर केलं असेल तर ते राज ठाकरेंनी केलेलं आहे. मराठी मनाला प्रभावित केलं, जनतेला त्यांनी प्रभावित केलेलं आहे. राज ठाकरे यांच्याकडून अनेक गोष्टी अनेकांनी घेतलेल्या आहेत. अनेक जणांना कसं राहायचं, आपलं जीवन कसं जगायचं, ह्या सुद्धा गोष्टी राज ठाकरेंकडून शिकण्यासारख्या आहेत. त्यांच्या जगण्यामध्ये जो रॉयलिटी आहे, भारदास्तपणा आहे, राजासारखा रोबाब आहे, त्या गोष्टी अनेक तरुण घेत असतात. जीवन जगताना स्वतःचं जीवन असं टॉपमध्ये जगलं पाहिजे. त्या जगण्यामध्ये एक रॉयलिटी पाहिजे, बोलण्यात लॉयलिटी पाहिजे. ह्या सर्व गोष्टी त्यांच्यातून दिसतात आणि त्यामुळेच राज ठाकरेंची पब्लिसिटी दिवसेंदिवस वाढते आणि एक दिवस असा येईल की महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या टॉपच्या पब्लिसिटीमध्ये राज ठाकरे जातील. कदाचित पहिल्या 10-15 ते आहेतच सध्या. राजकारण आणि सत्ता हे गणित अतिशय, त्या गणिताला फार व्हॅल्यू नाही, कारण 5 वर्षांना सत्ता बदलतात. आता तर 2 वर्षांना 2.5 वर्षांना मध्यावधी निवडणुका लागण्याचं प्रमाण बघितलंय. अनेक सरकार कोसळतात, अनेक बनतात. अटल बिहारी वाजपेयींजींचं जे वाक्य आहे, सरकारी आती रहेगी, सरकारी आएगी जाएगी, लेकिन ये देश रहना चाहिए, तसंच सरकार येत राहतील, परंतु राज यांची पब्लिसिटी, त्यांचं वागणं राहणं हे महाराष्ट्रातल्या जनतेच्या आणि तरुणांच्या मनावरती घर करून गेलेलं आहे. ज्या वेळेस महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास मांडला जाईल, राजकारणामध्ये व्यक्तिमत्वांची चर्चा केली जाईल, त्यास राज ठाकरेंचं नाव सांगोपांग पद्धतीने घेण्यात येईल. राज ठाकरे या नावावरती तासनतास चर्चा झडेल. असंही व्यक्तिमत्व, उमदं व्यक्तिमत्व महाराष्ट्राला लाभलं. तुम्हाला काय वाटतं? कमेंटच्या माध्यमातून राज ठाकरे यांच्याविषयी मत व्यक्त करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.